हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात स्वीकारलं होतं। मंत्री उदय सामंत यांनी असा गौप्यस्फोट करत ते ठाकरेंकडेच बोट दाखवलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंकडून हिंदीची पाठराखण केल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंनी भूमिका बदलल्याचंही सामंत म्हणतात। आमदार आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवत मंत्री उदय सामंत यांनी हा आरोप केलेला आहे। म्हणजे माशेलकर साहेबांचा अहवाल हिंदीच्या सक्तीचा ज्यांनी स्वीकारला पहिलीपासून त्यांचा हिंदीच्या विरोधातला 7 तारखेला मी मुद्दाम ते रेकॉर्डवर आणलं कारण त्यांनी ते स्वीकारलं। माझ्याकडे कागद आहे। मी एका पक्षाची जी भूमिका आहे युबीटीच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये शंका का व्यक्त केली कारण त्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच पहिलीपासून 12वी पर्यंत हिंदी कंपल्सरी असलं पाहिजे, सक्तीची असलं पाहिजे असा अहवाल त्यांनी माशेलकर साहेबांचा स्वीकारला। त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे। राजसाहेबांची भूमिका ही मनसेची भूमिका आहे। राजसाहेबांनी सरकारमध्ये कुठं ते होते आणि त्यांनी हिंदीची सक्ती स्वीकारली आणि मोर्चा काढलाय अशातला भाग नाही। 3 वर्षापूर्वी असलेली भूमिका आज मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कशा पद्धतीनं बदलते याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे। त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं चर्चेनं प्रश्न सुटले पाहिजे। पण आता निवडणुका काही समोर आल्यामुळं काही लोक जे सांगतायत की गद्दारांनी हे केलं पाहिजे आणि गद्दारांनी ते केलं पाहिजे, मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागून राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही। विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काय करू शकतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। उभ्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्यामुळे अशा मुद्द्यावरनं भावनिक साथ घालून आपण आहे त्याच्यापेक्षा जे मोठे होऊ पाहत आहे त्याच्यामध्ये किती शक्यता आहे ही प्रत्येकानं पडताळून बघितली पाहिजे।